स्वाध्याय इयत्ता 9वी विषय मराठी. कविता 12वी. महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळून काया. लेखक आहे अण्णाभाऊ साठे. प्रश्न पहिला, आकृतिबंध पूर्ण करा. महाराष्ट्राची सांस्कृतिक वैशिष्ट्य. नंबर 1, यशाची ज्योत पाजळत ठेवणारे मंदिर. नंबर 2, सोन्याची धरती, खाली निवर निळे आकाश. नंबर 3, महारथींनी भूषविलेले किल्ले, जिचे पोवाडे गातात. नंबर 4, अरबी समुद्र तिचे चरण धुतो. नंबर 2, कवितेत आलेली महाराष्ट्र भूमीतील व्यक्तिवैशिष्ट्ये. उत्तर आहे धैर्यशील शासनकर्ते वीर. नंबर 2, श्रम करणारे शेतकरी. नंबर 3, संत व शाहीर. नंबर 4, धुरंधर श्री छत्रपती शिवराय. प्रश्न तिसरा, कवीने मराठी मनाला दिलेला आदेश. उत्तर नंबर 1, कंबर बांधून घाव झेलायला उठ. नंबर 2, महाराष्ट्रावरून काया ओवाळून टाक. प्रश्न, असत्य विधान ओळखा. नंबर 1, धुरंधर शिवरायांना समरावे. नंबर 2, असत्यस्थव शिंग फुंकावे. नंबर 3, स्वातंत्र्याची आण घ्यावी. नंबर 4, जन्मभूमीचे उपकार फेडावे. उत्तर आहे असत्यास्थव शिंग फुंकावे. प्रश्न, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. नंबर 1, हातात रिकामी जागा ध्वजाधर. उत्तर आहे एकजुटीची. नंबर 2, मैदानात शिंग रिकामी जागा साठी फुंकायचे आहे. उत्तर सत्यासाठी. नंबर 3, महाराष्ट्रासाठी लढण्याची स्वातंत्र्याची रिकामी जागा घे. उत्तर आहे शपथ. प्रश्न चौकटी पूर्ण करा. नंबर 1, शिवरायांना म्हटले आहे. उत्तर धुरंधर. नंबर 2, पर्व आले आहे. उत्तर संयुक्त महाराष्ट्राचे. नंबर 3, शेतकऱ्यांची 2 अवजारे. उत्तर खुरपे व दोरी. नंबर 4, पर्वत उलथायचे आहे. उत्तर प्रयत्नांचे. नंबर 5, तलवार आहे ती. उत्तर त्यागाची. प्रश्न, कवितेच्या ओळींचा अर्थ लिहा. तो अरबी सागर लागे जयाचे पाया, महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया. उत्तर, महाराष्ट्राची महती गाताना शाहीर अण्णाभाऊ साठे म्हणतात की, या महाराष्ट्राच्या चरणांना अरबी समुद्र वंदन करतो. त्या प्रिय महाराष्ट्रावर स्वतःचा जीव ओवाळून टाक, समर्पित हो. प्रश्न, विचार सौंदर्य लिहा. नंबर 1, कवितेतून व्यक्त होणाऱ्या रसाचे तुमच्या शब्दात सोदाहरण वर्णन करा. उत्तर आहे या कवितेत जागोजागी वीररसाची प्रचिती आली आहे. मराठी मन आंदोलनासाठी जागृत करण्यासाठी कवींनी वीररसाचा मुक्त वापर केला आहे. कंबर बांधून उठ, घाव झेलाया, महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया या पहिल्या 2 ओळीतील शाहिरांनी मर्द मराठा मनाला प्राणार्पणाचे व मर्दुमकीचे आव्हान दिले आहे. शिवरायांच्या कर्तृत्वाची ग्वाही दिली. करी कंकण बांधून साचे सत्यस्थव शिंग फुंकया, पर्वत उलथुनी यत्नांचे धर ध्वज करी ऐक्याची पाऊले टाक, हिमतीची घे आण स्वातंत्र्याची. अशा प्रकारच्या ओळींमधून ओजगून ओतप्रोत भरला आहे. मराठी मन पेटून उठले. अशा प्रकारे ही कविता वीररसाने ओतपोत भरली आहे. धर ध्वज करी ऐक्याची मनीषाजी महाराष्ट्राची या काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य लिहा. उत्तर, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली तेव्हा त्याला काही जणांनी विरोध दर्शविला. खूप साधक बाधक चर्चा झाली, परंतु
मराठी मनाने संयुक्त महाराष्ट्र साकार करण्याचा ध्यास घेतला. निष्ठेने हे कार्य मराठी माणसे करीत होती. त्यांच्या एकजुटीत फट पडू नये म्हणून शाहीर म्हणतात की ऐक्याचा हा झेंडा हातात घ्या. अशीच अवघ्या महाराष्ट्राची मनोकामना आहे. ती पूर्ण करण्यास एटीबद्ध होऊया. प्रश्न. कवितेतून व्यक्त झालेल्या महाराष्ट्राबद्दलची कृतज्ञता हा विचार स्पष्ट करा. उत्तर. महाराष्ट्र हे मंदिर आहे. त्याच्या पुढ्यात यशाची ज्योत पाजळते. महाराष्ट्राची धरती सोने पिकवणारी आहे. ही नी वर निळ्या आकाशाची छाया आहे. गडकिल्ले महाराष्ट्रभूमीचे पोवाडे गातात. राथी रथी महाराजांनी तिला भूषविले आहे. अरबी समुद्र तिच्या चरणाशी लीन आहे. महाराष्ट्र हा धैर्यवंत शासनकर्त्याचा, साधुसंतांचा, शाहिरांचा, शेतकऱ्यांचा, त्यागाचा, सामर्थ्याचा व धुरंधर शिवरायांचा आहे. या प्रिय महाराष्ट्रासाठी छातीवर घाव झेलायला व त्यावर जान कुर्बान करायला मी तयार आहे. अशा प्रकारे कवितेतून महाराष्ट्राबद्दलची कृतज्ञता व्यक्त झाली आहे. महाराष्ट्राची बलस्थाने तुमच्या शब्दात लिहा. उत्तर. महाराष्ट्रातील मंदिरात यशाची ज्योत अखंड पाजळते. नील अंबरच्या छायेखाली महाराष्ट्र ही सोने पिकवणारी धरती आहे. हिच्या कर्तृत्वाचे पोवाडे गडकिल्ले गातात. महारथी शूर पराक्रमी शासनकर्त्यांची, कष्टकऱ्यांची व शाहिरांची आहे. तेथे पराक्रमाला त्यागाचे अस्तर आहे. अरबी समुद्र महाराष्ट्रभूमीच्या चरणाशी लीन आहे. स्वातंत्र्याचे रणशिंगे फुंकून महाराष्ट्राची मान ताठ ठेवणाऱ्या श्री शिवछत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने उज्ज्वल झालेला हा महाराष्ट्र आहे. ही महाराष्ट्राची बलस्थाने आहेत. प्रश्न. तुम्हाला जाणवलेल्या महाराष्ट्रातील अभिमानास्पद बाबींचे वर्णन करा. उत्तर. महाराष्ट्र हा दऱ्याखोऱ्याचा प्रदेश आहे. संतांच्या शिकवणीचे पावन झालेली महाराष्ट्रभूमी आहे. इथे पराक्रमाची व त्यागाची गाथा लिहिली गेली. नर्मदा, गोदावरी, कृष्णा, भीमा इत्यादी नद्यांनी सुपीक केलेली महाराष्ट्राची भूमी आहे. विद्येचा उगम व प्रसार महाराष्ट्रातून सुरू झाला. भारताची संस्कृती व ऐतिहासिक जडणघडण महाराष्ट्राने केली. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर या थोर विभूतींनी महाराष्ट्राचे वैचारिक वैभव व सामाजिक समता जोपासली. औद्योगिक क्रांती व सामाजिक क्रांतीचे महाराष्ट्र हे माहेरघर आहे. सत्य, शिव, सुंदर या मूल्यांची जपवणूक करणे हे महाराष्ट्राचे ब्रीद आहे. प्रश्न. पुढील कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे प्रश्न सोडवा. कविता. महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया. नंबर 1. प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री कोण? उत्तर. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. नंबर 2. कवितेचा विषय. या महाराष्ट्रात गौरवगीत शाहिरांनी महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, इथले नरवीर, मराठी मनाचा स्वभाव यांची ओजस्वी शब्दात ओळख करून दिली आहे. नंबर 3. कवितेतील 2 शब्दांचा अर्थ. नंबर 1. काया म्हणजे शरीर. नंबर 2. अंबर, अंबर म्हणजे आकाश. नंबर 3. आन, आन म्हणजे शपथ. नंबर 4. मनीषा म्हणजे इच्छा. नंबर 5. धरा, धरा म्हणजे धरणी. नंबर 6. साचे म्हणजे खरे. नंबर 4. कवितेतून मिळणारा संदेश.
शिवरायांच्या कर्तृत्वाने गाजलेल्या महाराष्ट्रभूमीला वंदन करणारे व तिचे पांग फेडणे हे कर्तव्य आहे असा संदेश या कवितेमधून दिला आहे. महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेची आठवण करून मराठी मनाची एकजूट कायम ठेवावी ही शिकवण दिली आहे. नंबर 5. कवितेचे भाषिक वैशिष्ट्य. उत्तर. हे महाराष्ट्राचे गौरवगीत ओजस्वी शब्दकलेत साकार केले आहे. योग्य यमकांचा वापर करून गेयता आणली आहे. त्या सत्यास्तव मैदानी शिंग फुंकाया अशा सुभाषित प्राच्युत भाषेचा वापर केला आहे. वीरश्रीयुक्त शब्दरचनेतून संपूर्ण कवितेत वीररसाचे दर्शन होते. महाराष्ट्रास्तव लढण्याचे आवाहन काळजाला भिडते. नंबर 6. कवितेतून व्यक्त होणारा विचार. कर्तृत्ववान इतिहासाची आठवण होऊन एकजुटीने महाराष्ट्रभूमीचे पांग फेडण्यासाठी जीव का कुर्बान करावा हा विचार मांडला आहे. नंबर 7. कवितेतील 2 ओळींचा सरळ अर्थ. महाराष्ट्र मंदिरापुरती पाजले याशीची ज्योत, सुवर्णधरा खालती नील अंबर भरले वरती. महाराष्ट्रभूमीचा गौरव करताना शाहीर अण्णाभाऊ साठे म्हणतात की महाराष्ट्र हे पवित्र मंदिर आहे. या मंदिरापुढे वीरपुरुषांनी बलिदाने केलेली आहेत. प्राणांची ज्योत जळत आहे. महाराष्ट्र ही सोन्याची अशी धरती आहे की त्या धरतीवर निळ्या आकाशाचे छत आहे. नंबर 8. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे. महाराष्ट्राचा बलशाली इतिहास, पवित्र भूमी, श्री शिवरायांचे धुरंधर राजनीती, कर्तृत्वाची जाण, भविष्याची ग्वाही अशा टप्प्याटप्प्याने उलगडणारी ही कविता आहे. तसेच उपकाराची जाणीव ठेवून जीव ओवाळून टाकावा अशी महाराष्ट्रभूमीचे नितांत सुंदर वर्णन असलेली व तेजस्वी शब्दात आवाहक भावना रुजवणारी ही कविता मला फार आवडली. प्रश्न. पुढील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दात करा. महाराष्ट्र मंदिरापुरती पाजळे याशीची ज्योत, सुवर्णधरा खालती नील अंबर भरले वरती. गड पुढे पोवाडे गाती, भूषवी तिला महारथी. उत्तर. आशय सौंदर्य. महाराष्ट्र ही कर्तृत्वाची भूमी आहे. तिचे उपकार फेडण्यासाठी जीव कुर्बान करून टाका असे आवाहन शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केले. या कवितेमधून केले आहे. महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेची आठवण व मराठी मनाची दृढ एकजूट हा आशय प्रत्येकारी शब्दात मांडला आहे. काव्यसौंदर्य. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनासाठी मराठी मनाला जागृत करताना शाहीर आवाहन करताना म्हणतात, महाराष्ट्रभूमी एक पवित्र मंदिर आहे. या मंदिरासमोर महात्म्यांनी प्राणाची आहुती दिलेल्या यज्ञाची ज्योत जळत आहे. महाराष्ट्र ही सोन्याची भूमी व त्यावर निळ्या आकाशाचे छत धरले आहे. सर्व किल्ले महाराष्ट्राच्या यशाचे पोवाडे गात आहेत. या भूमीला रतिमहारथींनी, देशभक्तांनी सजवले आहे. भाषिक वैशिष्ट्ये. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळींच्या पार्श्वभूमीवर हे महाराष्ट्राचे गौरवगीत ओजस्वी शब्दकलेत साकार केले आहे. स्फुरक पावतील अशी आवाहनात्मक भाषेची वीण आहे. या योग्य यमकांचा वापर करून गेयता आणली आहे. या सत्यास्तव मैदानी शिंग फुंकाया
अशी सुभाषित प्रच्युत भाषेचा बाज कायम ठेवला आहे. वीरश्रीयुक्त शब्दरचनेत संपूर्ण कवितेचे वीररसाचे दर्शन होते. महाराष्ट्रास्तव लढण्याचे आवाहन काळजाला भिडते.